सगळी मोठी माणसं बघा, हे एकदा भिनलं ना की नुसतं स्वावलंबन आणि परस्परावलंबन एवढंच येत नाही, तर एक सौंदर्य दृष्टी येते. मग तो प्रत्येक गोष्ट तशीच करायला लागतो, तशीच त्याला सवय लागते. माझ्या शाळेच्या इमारतीवर कलश आम्ही बांधले, कलश केले, ते सोन्याचे केले. म्हणजे खूप डोनेशन वगैरे घेत असू की नाही आम्ही, असं नाही. आम्ही पालकांना आवाहन केलं, गुंजभर तोळाभर काय तुमच्या मनात जेवढं असेल तेवढं सोनं द्या. आपल्या शाळेच्या कलशाचे वरती सोनेरी कलश करायचे, सोन्याचे करायचे. आणि योगायोगानं त्या काळामध्ये त्या कलश पूजनाचा ज्या दिवशी आम्ही विचार करत होतो त्या दिवशी त्याच्या आदल्या संध्याकाळी लालकृष्ण अडवाणी सोलापूर शहरात आले आणि ठरलं की आपण त्यांना निमंत्रण देऊ. त्यांनी होई म्हटलं की ठीक आहे, उद्या सकाळी मी येईन आणि कलशपूजा करून दिल्लीला जाईन. पण रात्री काहीतरी धावपळ झाली आणि त्यांना अगदी उजाडल्याबरोबर टेक ऑफ करायचं असं ठरलं. मग आता सगळी केलेली तयारी, नर्वस तर होणारच शिक्षक. मग रात्री सभेच्या ठिकाणी जाऊन आम्ही सगळे त्यांना भेटलो आणि म्हटलं की उद्या सकाळी तर तुम्हाला जावं लागेल दिल्लीला, तातडीची बैठक आहे. आमची अशी इच्छा आहे की आत्ता सभास्थानातून निवासस्थानाकडे जात असताना रस्त्यात शाळा आहे, एकदा पूजेची तयारी आहे, तिथे येऊन तुम्ही फक्त फुलं व्हा. आणि त्यांनी ती सगळी पूजेची तयारी पाहिली आणि ते म्हणाले की सुबह कितनी जल्दी पूजा हो सकती है. आमच्या प्रमुखांनी सांगितलं की 4 वाजता सुद्धा, 5 वाजता सुद्धा, 6 वाजता सुद्धा, कारण का सोलापूरचं एअरस्ट्रीप आहे, एअरपोर्ट नाही, त्यामुळे तिकडे उजाडल्याशिवाय टेक ऑफ करता येत नाही. मग ते म्हणाले ठीक है 6 बजे अगर होता है तो मैं तैयार हूँ, पूजा करके ही जाऊंगा क्योंकि 7 बजे मैं निकलूंगा. काय घडलं हे? तिथं त्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी पूजेची, होमाची जी तयारी केली होती ती बघून त्यांना असं वाटलं की ही पूजा मी न करणं ही माझ्या आयुष्यातलीच काहीतरी कमतरता राहील. बघा, नेटकेपणा, परस्परावलंबन, स्वावलंबन, सगळ्यांनी मिळून काही करायचं आहे, यातून निर्माण होणारी सौंदर्य दृष्टी, एक एस्थेटिक सेन्स. आणि मग सकाळी ते म्हणाले की 6 बजे आप मुझे लेने के लिए आ जाना. प्रथम त्रिपुर सुंदरी नावाच्या हॉटेलमध्ये ते उतरले होते. मी म्हटलं की ठीक आहे, मी 5:55 आपल्याकडे येतो. ते म्हणाले ठीक. मग मी 5:55 तिकडे गेलो तर त्यांच्या सचिवांनी सांगितलं की बस नॉक कर दीजिए, शायद सर तयारी हो गई. मी असं ठक करायला लागलो तेवढ्यात लालजीनी दरवाजा उघडला आणि मी म्हटलं की नमस्ते, मैं आपको लेने के लिए आया. बस चलिए बोले. मी म्हटलं की आपकी ब्रीफकेस लेता हूँ मैं. म्हणून मी ते जिथे झोपले होते त्या बेडरूममध्ये गेलो, त्या सूटच्या बेडरूममध्ये गेलो त्यांची ब्रीफकेस घ्यायला आणि मी धक्का बसल्यासारखा उभाच राहिलो. ते म्हणाले की क्या हो गया, क्या आप सोए नहीं थे क्या, रात भर जागते रहे. कि नहीं हम तो सोए थे लेकिन आपका बिस्तर तो बिल्कुल वैसे का वैसा ही है. मग त्यांनी माझ्या असं खांद्यावर हात टाकून म्हटलं बस आदत लग गई है ना अपना काम खुद करने की, हॉटेल में भी कर देते हैं. बघा काय आहे, माणसं मोठी होतात ती उगाच नाही मोठी होत, कोणीतरी सांगितलेलं आहे. मंत्र छोटा, तंत्र सोपे, परी यशस्वी ठरले ते. रीत साधी, शिस्त बांधी, कार्य व्यापक उभवते. मोठ्या गोष्टींनी सुरुवात करायची नाही, छोट्या छोट्या गोष्टींनी करायची. आणि मग हे स्वावलंबन आणि परस्परावलंबन हे मूल्य ज्याच्याकडे आहे तो माणूस आहे. आणि मग असा माणूस एका अद्भुत गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागतो. ती गोष्ट आहे श्रम उपासना. कष्ट केले पाहिजे. तुमच्या माझ्या घरातल्या नव्या मुलांना कष्टाची सवय नाही. त्यांनी रस्त्यावर जाऊन सेनापती बापटांसारखे रस्ते झाडावेत अशी माझी इच्छा नाही. तितकं आपलं भाग्य पण नाही की असं काही समाजकार्य वेळ आली तर केलं पाहिजे. पण निदान आपली आपली खोली, आपलं आपलं बिस्तर बेड, आपलं आपलं टेबल, आपलं दस्ता, आपलं दप्तर, आपलं जेवणाची ताटवाटी, आपले कपडे. आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करेन, इतके कष्ट जर तो करायला लागेल ना तर त्याला कष्ट काय असतात हे कळालं तर आईबापाच्या कष्टाची अवहेलना तो पुढे जाऊन करणार नाही. पोरं वाह्यातपणाने वागतात आणि आईवडिलांच्या कष्टाची अवहेलना करतात, कारण का त्यांना असं वाटतं की आपण जसं हरामासारखं जगतोय आपले आईबाप तसेच जगतात. नाही आहे. रक्त आटवतात आईबाप हे पुढच्या पिढीला कळायचं असेल ना तर त्यांना थोडे कष्ट करू द्या, त्यांना थोडे परिश्रम करू द्या. ते घर मुकं नाही ज्या घरातला मुलगा कॉलेजमध्ये जात असताना सुद्धा घरचं दळण आणून द्यायला लाजत नाही.
गिळायला लागतं ना, मग दळायची लाज का? जायचंय चक्कीमध्ये, डबा ठेवायचा आहे, 5-10 मिनिटं उभं राहायचं आहे, दळण घरी घेऊन यायचं आहे. हे काम सांगा, कामवाली करते म्हणून तिच्यावर अवलंबून राहू नका. आणि हे सगळं स्वावलंबन, श्रम हे त्या मुलाच्या यासाठी सुद्धा आवश्यक आहे. आता एकदम चटकन आईबाप तयार होतील की उद्या जर तो विदेशामध्ये गेला तर तिथं त्याची ही सगळी कामं करायला कोणीही नोकर नसतो, त्याला तीच करावी लागतात. मग तुमचा मुलगा विदेशात जाऊन श्रीमंत व्हावा असं वाटत असेल तर का होईना त्याला एवढे कष्ट करूच द्या. बुटाला पॉलिश करू द्या, साध्या साध्या गोष्टी करू द्या. अरे दारात पडलेला पेपर आणून दे एवढं वडील सांगतात, तर मुलगा लक्ष देत नाही. काय उपयोग आहे हो आपल्या बापपणाला, आईपणाला? अर्थ काय? स्वावलंबन, परस्परावलंबन आणि त्यातून श्रमाची उपासना. श्रमजीवी जगायचं आहे हे मूल्य आहे. मग त्याला शिकवा सहजीवन. आपण सगळे घरातले मिळून एक आहोत, आपलं सगळ्यांचं एक को एक्झिस्टन्स आहे. आणि नुसतं घर नाही, शेजारी पाजारी, गल्ली मोहल्ला, गाव, सगळ्यांचं मिळून एक कम्युनिटी लाईफ आहे. आणि या सगळ्याला तुला मान द्यावाच लागेल हे त्याला शिकवा. महात्मेपणाची सुरुवात आहे ही. विनोबांना फणस फार आवडायचं, विनोबा भावेना. मग घरी एक फणस पिकला आणि चांगला कापा होता आणि वास घमघमाट यायला लागला. तर विनोबा आपल्या आईला म्हणतात, आई फणस काप ना ग, मला खूप आवडतो. ती म्हणाली, आज दुपारी कापू. फणस कापला. एक ताट आण म्हणे, मोठं ताट आणलं. 4 फणसाचे गरे असे ते ताटात मंडलाकार मांडले, मध्ये 1-2 गरे मांडले. विनूला असं वाटलं की डेकोरेटिव्ह करून आपल्याला आई देते. हल्ली ते रेसिपी प्रोग्राममध्ये दाखवतात ना, हाऊ टू डेकोरेट डिश. त्या रेसिपी प्रोग्रामचा फायदा तिथल्या अँकरला जेवढा होतो तेवढा कुठल्याच घराला झालेला मी पाहिला नाही. कारण का ते बघतो तसं करायच्या भानगडीत पडतच नाही. कारण का माहिती असतं हे करायला जाऊ गणपती होईल गाढव, त्यापेक्षा न केलेलं बरं. ते बघावं आणि मिटक्या माराव्यात बस. मग ह्याला काय म्हणायचं? ई ब्रेकफास्ट. म्हणजे काय? जो घरी केला तर ई म्हणायला जाईल आणि टी व्हीवर पाहिला तर ई होईल, छान होईल. मग विनूनी विचारलं, विनोबाने विचारलं, आई हे मी खाऊ? ते म्हणे, थांब, हे ताट उचल, गल्लीत सगळ्यांच्याकडे 4 गरे देऊन ये आणि मग हे उरलेले 4 आहेत ना, हे तू आल्यावर खा. पहिल्यांदा तू सगळ्यांना देऊन ये. गोष्ट छोटी होते. विनोबा भावे असं म्हणतात की ह्या माझ्या आईच्या एका कृतीमुळं माझ्या लक्षात आलं मी एकटा नाही आहे, सगळे मिळून आम्ही, म्हणून मी. कोण शिकवेल? आणि देऊ नको टोस्ट मित्रांना. मातृत्वाची यापेक्षा अवहेलना काय असते हो? की जी आई पोराला सांगते दुसऱ्याला देऊ नको. म्हणायला काय पाहिजे? कमी पडलं तुला तरी चालेल, पण ज्यांनी मुळीच काही आणलं नाही त्याला ह्यातलं दे. घासातला घास द्यायचा म्हणजे काय असतं? 1 तीळ 7 जणांनी वाटून खायचं असतो म्हणजे काय असतं? हे माझ्या एकट्याचं नाही आहे, हे सगळ्यांचं आहे. हे वैदिक तत्वज्ञान काय असतं? नुसती स्तोत्र पाठ करून येतं का? हे स्तोत्र तर त्याला एक आधार आहे, आध्यात्मिक आधार. आचरण तसं पाहिजे. मग मी एक को एक्झिस्टन्स करतो आहे, सहजीवन आहे, तर मी केलं पाहिजे. माझे वडील जर जप करायला बसले असतील तर मी टी व्ही नाही लावला पाहिजे. बघा, हे नुसतं सहजीवन नाही, यात संयमच पण आहे. शेजारी कोणी आजारी असेल तर मी आरडाओरडा नाही केला पाहिजे. चांगले चांगले लोक जे अपार्टमेंटमध्ये राहतात अपरात्री घरी येतात आणि चौकीदारांनी गेट उघडावं म्हणून फॅ 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 हॉर्न वाजवत राहतात. मला असं वाटतं की त्या हॉर्नचं स्टेरिंग उपटावून त्या डोक्यात घालावं. अरे तू तुझ्या लंब्या चौड्या गाडीतून रात्री 12 वाजता आला, मेहरबानी मान की तू कुठून आला हे आम्ही तुला विचारत नाही. 4 चौघात सांगणं तुला सोयीचं नाही, आम्हाला खात्री आहे. पण रात्री 12 वाजता आलास ना, इतक्या जोरात हॉर्न का वाजवतो की सगळं अपार्टमेंट जागा होईल? तुला काही व्यवहार आहे? तुला काही आचार? तुझ्यामध्ये काही डिसेन्सी आहे का? तू माणूस आहेस का? माझ्या हॉर्न वाजवण्याने झोपमोड होईल. मग कौतुक, विदेशामध्ये आहे ना, बस लग्न असेल आणि ती ब्राईड आणि तिचं कोण नातेवाईक एवढेच जर गाडीत असतील तर हॉर्न वाजवायची परवानगी आहे. एरवी तिकडे कोणी हॉर्न वाजवत नाही ना, मग मेल्या तू का वाजवतो? तुला कळलंय ना हे हॉर्न वाजवणं चांगलं नाही, मग इतकं का वाजवतो? बरं रात्री 12 वाजता
पण हे का नाही कळलं, त्याला असं वाटतं की माझी गाडी, मी हॉर्न वाजवणार, चौकीदाराला मी पैसे देतोय, त्याने दार उघडायसाठी आलंच पाहिजे धावत जाऊन. काय होईल रे, तू गाडीतून उतरला, गेट उघडलं, गाडी आत आणली, पार्किंग लॉटमध्ये ठेवली, गेट बंद केलं आणि घरामध्ये गेला. डोअरबेल सुद्धा कशी वाजवतात, जणू काही हे आगीच्या बंबावर बेल वाजवायचंच काम करतात. हळू वाजवा ना, ती इतकी मेलोडियस बेल आणली आहे ना, टिंग टोंग एवढं वाजवा, पण इतका अहंकार असतो, ढांग ढोंग ढांग ढोंग ढांग, अख्खं घर जागं झालं पाहिजे. माणूसपणाचं लक्षण नाही. का घडतं हे? मेल्यावर स्वर्ग मिळतो की नाही, मोक्ष असतो की नाही, ईश्वराचं दर्शन होईल की नाही, हे सगळं आपण माणूस झाल्यावर विचार करायच्या गोष्टी आहेत. पण मी सहजीवन जगतो आहे, मला काही संयमाने पण जगता आलं पाहिजे. हा संयम माझ्यामध्ये नसेल तर मी माणूस कसा? हे सहजीवन माझ्यामध्ये नसेल तर मी माणूस कसा? बघा, सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै, हे काय फक्त म्हणायची गोष्ट आहे? संगच्छध्वम संवदध्वम संगोमनांची जानताम, हे काय पाठांतर स्पर्धेत सहभागी होण्याचं आहे? माझ्या जगण्यात काही येतं की नाही सहजीवन? आणि पावलोपावली सांगितलेलं आहे की या सहजीवनाचा विचार कर. संयम हा सहजीवनाचा आधार आहे. आणि मग सहजीवनामध्ये आणखीन 2 मूल्य माणसाला आवश्यक आहेत. एक आस्वाद आणि दुसरी अभिव्यक्ती. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. परेशानी काय आहे तुमच्या माझ्या जीवनाची? असं एकदम बल्कमध्ये सुख आणि आनंद मिळत नसतो. तो कणाकणानी येतो, क्षणाक्षणानी येतो. आणि कणाकणामधला आनंद, क्षणाक्षणामधलं सुख मी जर एन्जॉय नाही केलं, ॲप्रिसिएट नाही केलं, त्याचा आस्वाद नाही घेतला, तर मला सुखाची अनुभूती कधी नाही आहे. तोंडात टाकलेली कॅडबरी कडाकडाकडा चावून खाऊन आनंद नाही, ती थोड्या वेळ चघळत राहिली पाहिजे. हे कळतं की नाही? तसं माझ्या प्रत्येक क्षणातला मी आनंद घेतला पाहिजे, प्रत्येक कणातला आनंद घेतला पाहिजे. ही आस्वादाची गोष्ट आहे. ही कोण शिकवेल घरात? मी विचार करायला लागलो, माझ्या मुलाला मी हे कधीच शिकवलं नाही. आम्ही एकत्र बसून TV बघितला, पण मी त्याला हे कधीच सांगितलं नाही, अरे यार इकडे कसा अँगल लावलाय बघ, हा लॉंग शॉटमध्ये कसा दिसतो बघ, हा क्लोजअपमध्ये कसा दिसतो बघ, ह्याची डायलॉग डिलिव्हरी बघ, इकडे कॉस्ट्युम कसा आहे ते बघ, सेट कसा केलाय बघ. कधीच सांगितलं नाही. एक तर मी बघू नको असं म्हटलं किंवा खुशाल बघ असं म्हटलं. काय केलं मी? एखादी चांगली कविता आहे, नाही शिकवले. मला असं वाटतं की घरामध्ये संध्याकाळी सगळे असे एकत्र बसलेत आणि लहानग्यांना छान छान गाणी कशी ऐकायची हे शिकवतात. गाणं गाता येणं ईश्वराचं वरदान आहे, माझी तपश्चर्या आहे. कदाचित नाही जमली. गाणं ऐकता येणं, तबला वाजवता येईल की नाही येईल, नाही येणार, पण वाजवणाऱ्या माणसाकडे बघून मला आनंद तरी घेता येईल की नाही. हा असा कणाकणामध्ये आनंद भरलेला आहे. असं ब्युटिफुल लाईफ परमेश्वराने आपल्याला दिलंय, ते मिझरेबल करून टाकलं आपण. का? तर आस्वाद शिकवलाच नाही, अभिव्यक्ती नाही शिकवली. आवडलेली गोष्ट आवडली आहे हे कसं सांगायचं हे कधी शिकवलं आपण? नाही आवडलेली गोष्ट आवडली नाही हे कसं बोलायचं हे शिकवलं आपण? ही माणूसपणाची लक्षणं आहेत. 99.99% मार्क हे माणूसपणाचं लक्षण नाही. घोका आणि ओका. वर्षभर जर घोकंपट्टी केली, 87 पानाचं फिजिक्सचं पुस्तक तोंडपाठ मतिमंद माणसाचं सुद्धा होईल. वर्षभर केला. लातूर पॅटर्न म्हणायचं. 9वीपासूनच 11वीचे 12वीचे पेपर सोडवायचे. 500 पेपर सोडवले तर मूर्ख सुद्धा पहिला येईल बोर्डात. काय असतं? आम्ही कसरत करायला लागलो आहे, काही समजून घेतोय. मी कसा आस्वाद घेईन, कसं एक्सप्रेस करेन, कसं व्यक्त करेन, कसं मांडेन. हो, इतकी सुंदर. मी सलील कुलकर्णी आणि संदीप खरे तर यासाठी शुक्रगुजार ज्याला म्हणू, आभारी आहे की त्यांनी नव्या पिढीला कवितेचा आस्वाद घ्यायची सवय कळाल, ते त्यांना कळालं आणि त्यांनी ते मांडलं. जशी मुलाची भावना आहे, सारखं आपलं डिसिप्लिन, सारखं त्याच्यावरती काहीतरी ओझं. लेट अस गो टू बेड टुडे, टुमॉरो मॉर्निंग यू विल हॅव टू गेट अप अर्ली, देर इज अ स्कूल मॉर्निंग सेशन, गुड बॉय, गो टू बेड, गो टू बेड, गो टू हेल. ह्याला असले आई बाप मिळाल. त्याला बसवा करा. मी पप्पांचा चोरून फोन केले 102. पोरं करतात ना, मोबाईल घेतात टाकतात. मी ते गाणं ऐकलं, गदगद होऊन गेलो मी, गदगद. सगळे रॉंग नंबर लागतात.
तो नाव विचारतो, गाव विचारतो, आणि हा म्हणतो कुठलं नाव नाही कुठलं गाव, रॉंग नंबर लागला राव, रॉंग नंबर. पोरांची मजा ही. आणि मग शेवटी एकदम चुकून आकाशातल्या देवाला फोन लागतो आणि तो म्हणतो आभाळातून बोलतोय बाप्पा. मग जरा थांब, आमचे आप्पा तिकडे आलेत असं पप्पा परवा सांगत होता. सी बघा काय. आणि तो म्हणतो की एक तर माझ्या आजोबांना फोन जोडून दे किंवा त्यांना धाडून दे. ते सांगत असलेली गोष्ट अर्धीच राहिली आहे. ते म्हणाले होते भूर जाऊ, पण एकटेच गेलेत. आणि मग तोही रॉंग नंबर लागतो. तेव्हा त्या पोराची मजा काय होते, अवस्था काय होते. या सगळ्या अनुभवांनी तो पुष्ट होत असतो, माणूस होत असतो. सुपरमॅन वरून चड्डी आतून पॅन्ट आहे ना, त्याचं चित्र आहे. नाही, त्याला कळू द्या, ते एन्जॉय करू द्या, त्याला आस्वाद घेऊ द्या. हा दबंग मधलं सल्लूचं गाणंही ऐकू द्या, तेही त्याला कळू द्या. पण ह्याच्यामध्ये जो आनंद आहे त्यापेक्षा याच्यात किती आनंद आहे. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, कळू द्या. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, कळू द्या. म्हणजे गळ्यात मोत्यांची माळ घालायची असते हे तरी कळू द्या. तुझं कंठी माझं अंगठी आणखी गोफ कोणाला, कळू द्या. वाकी साकी बिलवर पाटल्या नथनी हे सगळं होतं एकेकाळी. आणि इतकं घालून आपली आजी नीट उभं राहायची. आता आपल्या मम्मीनी घातलं अशी वाकेलच ती, इतके सगळे अलंकार घातल्या. 4 तोळ्याचं घसघशीत मंगळसूत्र सुद्धा जिच्या गळ्याला पेलत नाही. बेंटेक्स, एव्हरीथिंग इज आर्टिफिशियल. मंगळसूत्र आणि नवरा उताय लागला माताय लागला की काढून खुंटीवर टांगलाच म्हणून समजा. काय त्याला कळू द्या, त्याला एन्जॉय करू द्या. त्याला न्या ना, रस्त्यावर न्या, कुंभारवाडीत न्या. कसा कुंभार मडकं बनवतोय कळू द्या. त्याला चिखलात खेळू द्या, त्याला मातीत खेळू द्या. त्याला रस्त्याच्या कडेला बसलेल्या चांभाराचं दुकान दाखवा, छोटंसं दुकान. तो कसा खिळा मारतोय, कशी चप्पल जुळवून देतोय, तो किती नेमका खिळा मारतोय की पुन्हा टोचू नये. आणि मग कळायला लागेल तसं हळूच विचारा की दादा दिवसभर किती गिराईक येतो, किती पैसे मिळतात. मग तो म्हणेल 20 रुपये मिळतात. मग घरी कोण कोण आहे. मग तो सांगेल की ह्याच पोरा एवढा माझा एक पोरगा आहे, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जातो. म्हणजे आनंदी आनंद, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जातो. छत गळकं आणि मास्तर पळका, म्युन्सिपाल्टीची शाळा. पण तो जेव्हा म्हणेल या वयाचा मुलगा माझा आहे, माझी पण एक बायको अशीच आहे, माझं एक घर असंच आहे, तुमच्यासारखंच आहे. मग त्याला विचारा 20 रुपयात भागतं, काही बोलू नका बाकी. मग या पोराच्या मनामध्ये आयुष्यातल्या दुःखांचा आस्वाद घ्यायची पण क्षमता निर्माण होईल. आणि मग तो मनातल्या मनात विचार करेल. वळताना तो आपल्याला म्हणेलच पप्पा 20 रुपयात तो तिघांचं चौघांचं कसं भागवतो. आपण आईस्क्रीम घेऊया नको, इट कॉस्ट 20 रुपी पर कप. नो पप्पा नको, एक दिवस वाटू द्या. पण एवढं वाटण्याने तो माणूस होतोय हे लक्षात ठेवा. आणि मग त्याचं ते माणूस होणं हे सगळ्यात महत्वाचं. गारपीट झाली ना, गारपीट झाल्यावर द्राक्षाची बाग दाखवायला न्या ना, आणि भकास नजरेने बसलेला तो बागायतदार शेतकरी दाखवा. की सगळी बाग, वयात आलेलं पोर मरून जावं, त्या बापाला जसं दुःख होतं ना, तशी अशी बहराला आलेली बाग गारपिटीमध्ये पडून जाते. त्या शेतकऱ्याला काय होतं दाखवा. मग तो पानात अन्न टाकणार नाही. त्याला कळेल की कोणीतरी आपला एक काका मरतो आहे, तेव्हा आपल्याला भाकर मिळते आहे, ही पानात टाकून देणं बरोबर नाही. त्याला ते दुःख दाखवा, त्याला सुख दाखवा, त्याला आनंद दाखवा, त्याला चांगलं दाखवा, त्याला वाईटही दाखवा. आस्वाद घेऊ द्या, अभिव्यक्त होऊ द्या.